आमाच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। आणि या शहरातील जो भ्रष्टाचार गेले काही वर्ष चाललेला आहे त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधी म्हटले होते, महानगरपालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्या आकाला संपवायचा आहे, त्या आकाला जागा दाखवायची आहे। या वक्तव्याला प्रत्युत्तर देत महेश लांडगे यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका केल्यानंतर आता भाजप आमदार महेश लांडगे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे। महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका करत म्हटले की 70,000 कोटींच्या कथित घोटाळ्याचा प्रमुख अजित पवारच आहेत। आम्हीही पुराव्यानिशी आरोप करू, पण ते त्यांना सहन होणार नाहीत। लांडगे पुढे म्हणाले, उमेदवारी मागायला कुणी येत नसल्यामुळे अजित पवार चिडचिड करत आहेत। चिठ्ठी वाचून स्क्रिप्टेड भाषण करणं ही त्यांची सवय झाली आहे। 1991 पासून ते पिंपरी चिंचवडमध्ये राजकारणात सक्रिय असून कायम सत्तेत राहिले आहेत, मात्र त्यांचे काम उंटावर बसून शेळ्या हाकण्या इतकेच राहिले। त्यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपसोबत येण्याचा आरोपही केला। शरद पवारांमुळेच अजित पवारांची ओळख निर्माण झाली, पण आज तेच भाजपसोबत आहेत। ते भ्रष्टाचार लपवण्यासाठी आले आहेत का, असा थेट सवाल लांडगे यांनी उपस्थित केला। त्यांना 2091 ला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी खासदार केलं। राहिले का ते पवार साहेबांचे? भारतीय जनता पार्टीत काय आले? कशाला आले सांगा की मला। कोण ओळखत होते त्यांना इकडे पिंपरी चिंचवड शहरात? कोण ओळखत होते सांगा ना। आणि कोण कोणाला मोठं करत नसतं हो। हा जो आहे ना, आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी, बरेच लोकप्रतिनिधी असे, त्यांना पण माझा सल्ला राहील, म्हणजे जे बोलतात ना मी मोठं केलाय त्यांना माझा सल्ला राहील, तुम्हाला पिंपरी चिंचवड शहरामधल्या नागरिकांनी मोठं केलंय। त्यांनी जर मतदान नसतं केलं तर तुम्ही मोठे नसता झालात। त्यामुळं तुम्ही मालक व्हायचा प्रयत्न करू नका। तुम्ही लोकसेवक राहा, जनसेवक राहा, लोकांच्या हिताची कामं करा, लोक तुम्हाला स्वीकारतील। दूरदृष्टी ठेवून काम करा, आरोप करण्याचं सोडून द्या, ही माझी विनंती। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका।